एक नवीन स्टडी पब्लिश झाला आहे। या स्टडीमध्ये जाणवलं की भारतामध्ये दरवर्षी 38,000 लोक हे ड्राउनिंगमुळे म्हणजे पाण्यात बुडून मृत्यू पावतात। यामध्ये सर्वात जास्त संख्या ही 5 ते 14 वयोगटातल्या मुलांची आहे, कारण त्यांना पोहायला येत नसतं, म्हणजेच वॉटर सर्व्हायव्हल स्किल्स त्यांच्याकडे नसतात। आणि हे वॉटर सर्व्हायव्हल स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर आपल्याला आपल्या मुलांना स्विमिंग शिकवायला हवं। तर हे स्विमिंग कधीपासून शिकवायला हवं, कशा प्रकारे शिकवायला हवं आणि यावेळी कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। जसं मी तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्विमिंग विषयी सर्व माहिती देणार आहे। स्विमिंग हे एक खेळ म्हणून तरी उपयोगात येतोच, पण याशिवाय जसं मी मागे नमूद केलं त्या पद्धतीने वॉटर सर्व्हायव्हल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर हे स्विमिंग बाळांना किंवा आपल्या मुलांना कधीपासून शिकवायला हवं? तर अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स सांगते की बाळांना आपण स्विमिंग हे 1 वर्षाचे असताना देखील शिकवू शकतो। शक्यतो 6 महिन्याच्या खालील बाळांना स्विमिंग शिकवू नये, कारण खूप सारी डेव्हलपमेंट अजून त्यांच्यात नसते। परंतु 1 वर्षानंतर आपण कधीही त्यांना स्विमिंग शिकवू शकतो, असं अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने सांगितलं आहे। परंतु प्रत्येक बाळ हे वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतं। प्रत्येकाचा विकास हा वेगवेगळ्या गतीने होऊ शकतो, त्यामुळे आपण प्रत्येक बाळाकडे त्याच्या योग्य विकासानुसारच स्विमिंगला पाठवायला हवं। परंतु जर आपण भारताचा विचार केला तर शक्यतो 3 ते 4 या वयोगटामध्ये आपण बाळांना स्विमिंग शिकवायला हवं। याची अनेक कारणं आहेत, कारण 3 ते 4 या वयोगटामध्ये बाळांच्यामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी असते, म्हणजे त्यांच्या मेंदूमधले वेगवेगळे न्यूरॉन्स हे एकमेकांना जोडले जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते। त्यामुळे वेगवेगळे स्किल्स ते लवकर आत्मसात करतात। तुम्हाला तर माहीतच असेल की एखादी नवीन स्किल आपण जेवढ्या कमी वयात शिकतो तेवढ्या आपण जलद गतीने आणि योग्य प्रकारे आपण लवकर आत्मसात करतो। त्यामुळे या वयोगटामध्ये बाळांना स्विमिंग शिकवलं पाहिजे। तर यावर्षी तुम्ही नक्की ठरवा की आपल्या मुलांना आपल्याला स्विमिंग शिकवायचं आहे, आणि जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तरीसुद्धा ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता लहान मुलांमध्ये आपण काय करू शकतो? तर अगदी लहान मुलांमध्ये वॉटर बाथचे वेगवेगळे प्लेज आपण पेरेंट्ससोबत करू शकतो। म्हणजे छोट्या वॉटर बाथमध्ये आपण बाळांना ठेवू शकतो, वेगवेगळे टॉईज त्यांना देऊ शकतो आणि अशा प्रकारे रिक्रिएशन निर्माण करू शकतो। तर ह्या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना स्विमिंग शिकवणार ना? आणि जर तुम्हाला येत नसेल तरी तुम्ही देखील स्विमिंग शिका। आणि ह्या स्विमिंग शिकण्याचा तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्विमिंगसाठी अत्यावश्यक असणाऱ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अशा हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।